मंडळी, नवीन घराची वास्तुशांती करायला निघालेल्या एका माणसाला भेटले 2 इबलीस गावकरी. चला तर बघूया त्यामुळे त्याच्या घराची वास्तू शांत होतीये की अशांत. जे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. काय हो चहा कसा झालाय? हा चांगला झालाय, बेस्ट झालाय. होय ना. फक्त जरा चाय पावडर, दूध आणि साखर असती ना तर मजा आली असती. आणि काय ना काय रे वरेन वो इंग्रजांनी ना जरा घाईच केली नाही इथून जायची. का नाही तर जाताना कोहिनूर सोबत त्याचा चाय पण घेऊन गेली असते. हो हो माझ्या चहाला नाव ठेवण्यापेक्षा ना राहिलेली उधारी द्या माझी. ए, आम्ही काय देणार नाही उधारी तुझी. वासाडी पडली तुझ्या तोंडावरती. हा हे बघ उगाच काहीतरी बोलू नको. आणि आम्ही काय गाव सोडून जायत नाही वाव हा. लगेच. आणि हे बघ बाबा काय? तू जर आमचा रिस्पेक्ट केलास ना तर उधारी काय तुला नवीन टपरी पण घालून देऊ. तुम्ही मला नवीन टपरी देणार आहो. मग आधी तुमच्या घराच्या संडासावरचा पत्रा ओढायला तो बसवा आधी. मला टपरी देत आहेत. बाबा पडी बाबा फोडीन का इथं लाखेगिरी करण्यापेक्षा पैसे द्या माझं. पैसे काय काय देत नाही दाबा दाबा का दाबा. ए भांडू नका भांडू नका. गावातलं सरभरीत पाखरू आलं. आलं आलं. भले हो बाबा कसा आहेस? मी बरा आहे. तुम्ही कसा आहो? ही घे पत्रिका. पत्रिका संध्याकाळी पूजेला यायचं आहे. पूजा. हो कळलं काय? काय म्हणू काय स्वतःच्या बारशाच्या पत्रिका वाटताव की का? माझा बारसा हा काय तरीच कमी मोठा आहे ना. आता कसं बारसं करा? काय नव अहो सध्या कसा लग्नाला 25 वर्ष झाली की परत लग्न करतात ना. मला वाटलं परत बारसा करता होय की काय. नाही नाही बारसा बिरसा काय नाही. नाही काय मी आणि माझ्या भावानं वाडीत घर बांधलेलं आहे. म्हणजे दोघा भावानी दोघा भावानी. होय काय? तर त्याची वास्तू शांती करायची आहे. हा. तर संध्याकाळी पूजा ठेवलेली आहे. ही पत्रिका संध्याकाळी जेवायला यायची. वा वा, बाबा म्हणजे दोघांनी पण पैसे काढून बांधलं आहे. हो आमच्या वा, वा. अभिनंदन अभिनंदन. अभिनंदन Thank you. कदमानो अभिनंदन. Thank you. बने जरा कदमांच्या नावावर 2 चहा द्या आणखी. पैसे पैसे कदम देतील तर हा. नाही म्हणणार आहेत काय मग. देशपणे देव वसाऱ्यांना हा, हा. कायम उपाशी दे त्यांना दे. प्रियम कदम हे तुमच्या मोठ्या भावाचं नाव ना. हो तुमचं 2 नंबरला नाव आहे इथे. हा काय अरुण कदम. मग 2 नंबरच असणार ना. असं काय करताव? तो माझा मोठा भाव आहे का नाही? मी धाकटा तर माझं 2 नंबरच असणार नाही नाव. असं कसा काय आहे, गावात ज्याला मान असतो आणि ज्याच्याकडे पैसा जास्त असतो त्याचं पहिलं नाव इथं छापतात का नाही. मला तर वाटत ना तुमच्या मोठ्या भावान तुमचं इथं नाव छापून ना तुमची गलचेपी केलेली दिसते. बरोबर. नाही गलचपी वगैरे काय काय? केलं नाही. काय? जनरली कसं असतं की थोरला भाव असतो ना त्याचं आधी नाव हा. असतं. मग धाकटा भाऊ त्याचं नाव असतं. गलचपी वगैरे काय केलेली नाही. पण असा काही नियम नाही आहे कदमानू. आता सचिन तेंडुलकर धाकटा होता पण तो खेळायला ओपनिंगला यायचा ना. वसाडे त्याचा भाव कुठे क्रिकेटर होता म्हणून तो ओपनिंगला यायचा ना. काय हो बोलाल वसाड्यांना? आता काय करायचं? तेच काही कळत नाही. हे बघ नाव बघ. हो कदमानू काय? इकडे. ही सौ विमलताई कदम कोण? बरं, असं काय करताव? ती आमची वहिनी मोठ्या भावाची बायको. होय काय मग? हो तिचं नाव आहे पत्रिकेत. हा. तुमच्या बायकोचं नाव कुठं आहे? बरं, वसाड्याला माझं लग्नच नाही झालं तर नाव कसं येईल? काय बोलाल? लग्न झालेलं नाही तर कसं लिहतील? लग्न झालं नाही म्हणजे होईल लग्न आज ना हा. उद्या. त्याच्यापेक्षा सौ टिंब टिंब अरुण कदम असं लिहायचं आता. ती रिकामी जागा ठेवायची होती नंतर लिहता आलं असतं ना नाव. हा पण सगळं तुमचं बरोबर आहे. लग्न झाल्याचं तर माझं पण लिहिलं असतं ना नाव. बरं लग्न नाही झालं तर पण ते तिचं तरी नाव टाकायचं ना. कुणाचं? ती कोणती ही रे? अरे बने कोण? बने ती ही रे ती बघ. कोण कोण? तिच्यासाठी लाली पावडर लावून हे फणसाच्या झाडावर चढले होते आणि पोरांनी दगड मारून मारून फणस समजून यांना खाली पाडला नाही ते. अरे ती वरच्या वाडीतली सुशी. सुशी सुशी सुशी. सुशीचं नाव टाकायचं. हा अरे, असं कसं लिहिता येईल? कसं म्हणजे? समजा तिच्या नवऱ्यानं समजा पत्रिका वाचला तर मी वाचीन संपून टाकतील नाही मला काय? हा संपून टाकीन. तुमच्या भावान तुमचा विषय संपून टाकला तर मागा आधी. कसं? कसा म्हणजे असा अरे काय तिच्या डोळ्यात नाजाकत होती माहिती आहे. हा. तिच्या डोळ्यात अख्खं प्रेम दिसायचा. हो. माझ्यावर जाम मारायच्या. तुझ्यावर हा. काय हो बोलाल? तुम्हाला बघून थुकायची ती. मला सांगाल? हा थोकू दे मग? थोकू दे थोकू दे. हा तुमच्या प्रेम करायची ना. मग ते काय? मग तिचं नाव लिवायचा
सौ सुशी अरुण कदम हा. काय मत आहे तिचं कसं नाव लिहा मग नको काय येडे झालो काय काय? तिचं लग्न झालं तिला 2 पोर आहेत आता तिचं कसं नाव लिहिणार मग त्या 2 पोरांची नावं निमंत्रक म्हणून टाकायची आणि त्याच्या खाली लिवायचं आमच्या न झालेल्या बापाच्या घराच्या वास्तुशांतीला यायचं हं? निमंत्रक गोंडू धोंडू विषय संपला. त्यानं पैसा टाकला ना घरासाठी त्याचं नाव इथं छापला आणि पहिला हा. काय आहे तुम्हाला पत्रिका वाटायला हुरूप यावा ना म्हणून तुमचं इथं नाव छापलेलं आहे काय कारण तसं काय नाही तसं काय नाही म्हणजे मी पण पैसे भरलेले आहेत माझ्या पण नावावर खोली आहे होय हो, काय? आता किती खोले आहेत म्हणजे 4 खोल्या आहेत 4 खोल्या. 4 खोल्या आहेत म्हणजे बघा त्यांची वहिनीची म्हणजे त्यांची 1 खोली एक खोली. त्यांच्या पोरांच्या 2 खोल्या खोल्या. मग झाल्या किती 3 खोल्या ना ती 4थी खोली आहे ती मांजी आहे भाय माझे 75% घर भावान खाल्ला ना. खाल्लं. आणि एवढं पैसे लावून तुमच्या नावावर फक्त एकच खोली. एकच खोली आता माझ्या लग्नच झालेलं नाही तर 1 खोली नाही काय समजा 2-4 पोरं असती तर मी पण 2-4 खोल्या घेतल्या असत्या ना नाही नाही, होतील तर बरं लग्न होईल होतील पोरा हा. पण एकच खोली कशी बरं ती खोली नेमकी कुठे द्यायला नाही तो म्हणला खुलं म्हणजे असं घरात शिरलं रे शिरलं हा. तर डाव्या बाजूला अशी मस्त हवेशीर आहे हो. म्हणजे असं घरात शिरलं सर डाव्या बाजूला डाव्या बाजूला. अगदी डाव्या बाजूला अगदी डाव्या बाजूला. काय मजा नाही त्या खोलीत मजा नाही बरोबर ना. खरं खरं आमच्याकडे कशी नोकरांना देतात का नाही हा. नोकरांसाठी खोली असते ती नाही, नाही. नाही काय बालू ना. ए बालू याच्या मोठ्या भावाने याला नोकर केला ना सपशेल. सपशेल नोकर अहो नाही हो नाही नोकर बिकर काय केलं काही नाही अजिबात नाही नोकर केलेला तुम्हाला सांगतो तो मला उलट बोलला की दादा तुला कुठली खोली पाहिजे सांग मी तर म्हणतो तू घरात शिरल्या डाव्यावरची घे कर पहिलं ऊन तिकडे येतं पहिल्या खोलीत पहिलं ऊन नाही येत, पहिले दरोडेखोर येतात. कळलं काय माणूस आहे गंडवता त्याला. नाही ते काय ए बने हो. यांना माहित नाही पहिल्या खोलीचा किस्सा. यांना माहित सांग नाही? सांग त्यांना पाजलव जरा त्यांच्याकडे. कादमानू काय झालं तुला माहित नाही नाही तर बांधाजवळचा शेंबेकर बघा हा त्यानं घर बांधला हा. तेव्हा काय केलं त्यान काय? त्याचा भाव आहे बघा सुन्या हा. त्याला अशी डावीकडची पहिली रूम दिला त्यान हा पहिलं एक दिवशी अमावशेला दरोडा पाडला पहिली कुराट सुन्याच्या डोक्यात पडली त्याचा भाव आणि बायको मागच्या दारात पळून गेले माहितीये आणि सुन्या तर सुन्या मैफिलीत माझ्या या गाण्यावर जीव सोडला त्यान कळलं. असं झालेलं आहे डाव्या साईडची रूम घेऊ नका मग तुम्हाला तर गाणं पण येत नाही असेच झाल. काय बोलतो मग? अरे वासाडे नो शेंबेकरांच्या घरात जर का दरोडा पडला तर मग माझ्या पण घरात दरोडा पडेल असं आहे काय ना ती टोली पकडलेली आहे आता चोरी होणार नाही ती काय पृथ्वीवरची काय शेवटची टोली होती. आपल्या समाजात रोज टोल्या तयार होतात रोज दरोडेखोर तयार होतात आणि आपल्या अंगात एवढी मस्ती आहे की आपण काय काय जणांना निवडून पण देतो. ए! आम्ही नाही देत निवडून तुम्ही देत असाल मी न माझा भाव हुशार आहे हा कदमानू तुमचा भाव हुशारा हे वास्तव आहे आणि तुम्ही हुशारा ही गावातली अफवा आहे. कळलं काय तुम्हाला. काय माणूस आहे हा? कशावरून कशावरून नाही बाई. कशावरून म्हणजे? कशावरून? सांगतो आता, पटवून द्यायला लागले ना हो, मरेनो. पटव, पटव. तुमच्यात एक खोली आहे बरोबर बरोबर त्याच्यात जो एक आडवा खांब जातो बघा बीम म्हणतात हा, त्याला हा. त्या कुठं आहे. म्हणजे अशी माझी खोली आहे ना हा. त्याच्या म्हणजे असं जरा बाजूलाच आहे होय ना. हा. भूकंप झाला तर तो खांब पहिला कोणाच्या टाळक्यात पडेल. माझ्या मग घ्या. अरे होय रे मग जगाल काय तुम्ही चाल नाही गाडून त्याच्यात तर? बरं मी काय म्हणतो बाथरूम किती आहे बाथरूम एकच असतं ना ते घ्यायला पाहिजे जास्त बरं नल तरी 2 आहेत काय नाही, नल पण एकच आहे एकच नल म्हणजे तो आंघोळ करेल मी पण आंघोळ करेल आम्ही दोन्ही एकाच वेळी केलं तर काय फरक पडत नाही ना येडाव येड कसं? उद्या तुमचं लग्न झालं बायको आली घरात भांडणं झाली हा. हा मग घराची वाटणी होईल ना हा. मग तुम्हाला नल नको स्वतःचा हा. तो नल भाव घेईल त्याला कुलूप लावेल तुम्ही आंघोळ कशा खाली कराल बरं त्याची बायको दिवाळीच्या पहिल्या दिवशी तिथं जाऊन आंघोळ करी त्या नाला खाली मग? तुझी बायको काय नुसती मल काढील नाही तर काय. असाडा, हा? आणि तुम्ही काय आंघोळीसाठी शहाला काढाल वर ना. नाही तर काय नल नको स्वतःचा एक वेगळा नाही ते काय. वाटणीला? नल्याचं जाऊ दे. जिनं किती आहेत घरात. चिन्ह एकच आहे गंडवला गंडे कसं गंडवलं 2 हवे होते. मग? दोन कशाला चिन्ह उद्या लग्न होणार तुमचं हा. बायको येणार हा. काय भांडणं झाली हा. आणि तुमच्या भावानं त्या जिन्यावर टोल नका बसवला तुम्हाला वरती जाऊच नाही दिला तर तुम्ही तिला बायकोला घेऊन गच्चीत कसं जाणार. कोजागिरीचा चंद्र कुठं बघणार किचन मध्ये. मग गंडे याडा याडा बघ बेकार बेकार झालं. आव्हान गंडेवला नाही पण मला वाटत नाही तो असा करील हो. काय नाही चांगला आहे. वाटत? काय नाही कारण केला ना हा. नाही नाही बघा कसं आहे आमच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत कोणाचे? आम्ही कधीच भांडले नाही एकमेकामध्ये होय, होय. म्हणून आमच्या भावान पितृप्रेम नाव ठेवला नाही म्हणजे घराचा पितृप्रेम पितृप्रेम नाव बघितलं काय द्या
बालू एवढा साधा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात बघितला नाही. होय होय मी पण काय आता त्याला काय झालं? भावाचं नाव काय? प्रेम. प्रेम. बरोबर आहे. त्यानं हं. घराचं नाव ठेवलं नाही पितृ प्रेम. स्वतः तर ठेवला नाही. तुमचं का नाही ठेवला? हो बाय हो. मग बघ. मग मग पितृ अरुण कसं वाटेल ना, मग शोभणार पण नाही ना. अरे मग पितृ ऋण ठेवायचा होता. पितृ ऋण ठेवायचा ना त्यानं. हा. म्हणजे त्याचं पण नाही तुझं पण नाही, कोणाची भांडणच नाही. हा, म्हणजे- पितृ छाया पण चाललं असतं. पितृ म्हणजे छाया ऊन पण चाललं असतं. माझ्या बायकोचं नाव मी छाया ठेवणार होतं. मग छाया चाललं असं. छाया पण. म्हणजे अरे म्हणजे गंडवला ना माझ्या भावान. मग मागासपासून आम्ही सांगतावाय काय तुम्हाला नाही तर काय. इथं काय माणूस आता पिसाळला एवढा पिसला होतो आता पिसाळला ह्याच्या आणि- मागच पिसलायचं होता नाही, बघा नाही. ह्याच्यात. आणि हो नुसता गंडवलानी नाही हा. तुमचे पैसे घेऊन त्यानं स्वतःचं घर बांधला नाही कळलं काय तुम्हाला हो. तुमचं काय झालं माहिती आहे भिंतीवरचा खिला झालाय खिला तो खिला असतो बघा ज्याच्यावर फ्रेम असते सगळेजण कौतुक फ्रेमचा करतात खिल्याचं कधीच कोण करत नाही आणि ती फ्रेम कशी पुसतात येऊन जाऊन लोक तिला नुसता ठोकतात का? तुमचा बघा नुसता ठोकणार तुम्हाला तिथे. आणि तुम्ही सिमेंटचा खिला वाटताव पण नाही नाही. आणि गांजला तरी कोण विचारणार आहेत नाही नाही तर काय खरं आहे. आता बस झालेले फालतुगिरी झाली. हा, हा. मन अशा पद्धतीने त्यांनी गंडवला नाही. आता राडा. आता मी नाही ऐकत. आम्हा- आता राडा म्हणजे राडा करणार. बस. आज राडा म्हणजे राडा होणार. झालं. जाऊ दे. काय मिळाले अरे कस ओरडतच कशात काय झालं काय काय झालं? मांजच पैसे घेतलंस, घर बांधलंस, न मनात फसवलंस. मोठा भाव म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवला तर असं पान फेडलास. मिळाले वाजवी ना अशी एक दारू पिऊन उलस काय शुद्धीतास ना बेशुद्ध होतो, आता शुद्धीत आलोय. पहिली कुऱ्हाड मांजा डोक्यावर. हा? एकच नळ पण तो तुला मना नाही. जिना पण तुलाच मना नाही. घरात मी खिला जो एक तो ठेवलीच आहे. तर काय नाही, वास्तू शांतीच्या आधी घराची वाटणी झाली पाहिजे. तेव्हाच पूजा करायची, नाही तर कोर्टात तुला खेचान. जा मेल्या कोर्टात जा जा कोर्टात जा काय करतोस मी बघतोय घर मी माझ्या जागेवर बांधलंय 7-12 माझ्या नावावर आहे कळलं का तिकडे पण त्याच सिद्ध होईल घर माझा याला या परक्या माणसासमोर माझी इज्जत काढलीस ना आता बघ तुका काय करतंय किती पैसे लागले तुझे सगळे घेऊन टाक आणि माझ्या घरातला चालता व्हायचा आत्ताच्या आत्ता माझ्या घरातला चालता व्हायचा वाईट झालं इकडे या इकडं बसा इकडे शांत व्हा या बसा काय अरे, उपयोग केला शिडून नाही ते काय. मोठ्या भावाला असं बोलतात कधी वसाड्या नाही तर आग लागली तुझ्या तोंडाला अरे एवढा तुझ्यासाठी केला ना भावा तुला एक खोली द्यायला काय वाईट आहे दिसतात आता ते दिसतं मग- मुलांना का मग- अरे भाव साधा चिरा देत नाही तुला खोली द्यायला नाही नाही ते काय. पण इकडे बघा 2 नळ कसे हवे तुम्हाला होय. घरात काय जिल्हा राहतो तुमच्या एका नळात ऍडजस्ट करायचं उगाच बोलला विचारायला नाही ते काय. हा? उगाच वाटणी करता वय नाही. अरे वाचाडे, तुम्ही सांगितलं वाटणी हा शब्द मला माहितच नाही. वाटणी आम्ही वाटत नाही जाण. वाटणी मागता भावाकडे बरं जाऊन दे मी काय म्हणतो ए, ही काय माणूस की आहे का नाही हा? रे काय काय जाऊ दे, सोडून दे असं करतात काय सक्क भाव पक्क वैरी झालं नाही तर काय बेकार आहे आम्हाला भगवत नाही आमच्या डोल्यान हा वाईट असते लक्षात ठेवा एवढे हा वाईट अरे वाचाडे, तुम्ही तुम्ही बरं, मी तुमचं काय मुलं झाले. वास्तू शांतीला येतो आम्ही या. मेनू काय मग जेव्हा काय आला गुलाबजामनी बासुंदी पण हा बाजूला होय काय? ना? मग हे चला मग जेवायला जाऊया आता आहे ना आता गुलाबजामाला जास्त वेळ पाकात ताटकले ठेवणं बरोबर नाही. बरोबर आहे चला या चल चल चला, चल, चला. चला, चला कुठं जेवायला अशी एक हानीन ना ए बने हो एका खारी दे ती पण अर्धीच दे चलो वाटणी मागता चला काय? मरानो हा? अरे असं आता घरात भावाबरोबर पाऊल ठेवून दाखवतो तुका मी भावाबरोबर असं वागणं बरोबर आहे. तुमच्यासारखा देव माणूस बघितला नाही ते आपण. काय? म्हणजे- कुठलाही खरं. काळा कुठला बने हो काय चुकलं रे माझा? कादमानू तुमचं काय चुकतं माहितीये हा. तुम्ही सगळं व्यवहार नाही टपरीवर करता
तर तुमचं चुकतं. बाकी माणूस तुम्ही बरोबर आहो. बाकी एकदम भारी माणूस आहो. बरं मी काय म्हणतो, वास्तुशांतीच्या पाया पडायला जातो, येतो. येतो काय वसडं वाहन नाही मारील तुम्हाला. धडाकेबाज परफॉर्मन्स. मला वाटतं अरुण दादांच्या एनर्जीसाठी या एक्स्ट्राला टाळ्या झाल्याच पाहिजेत. कहर कहर दादा, वा वा वा. हा सर रसिक प्रसाद दा. अरुण, तुझ्या एनर्जी बद्दल या खुर्चीत बसून नुसतंच बोलणं खूप झालं. आता यायलाच पाहिजे. सई. ही शिट्टी तुमच्यासाठी अरुणदा. सुंदर परफॉर्मन्स, मस्त लिहिलं पण होतं.